बुग्गू हर्ष गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. सकाळी नाश्त्यामध्ये बघा काय एक गोष्ट साईडला करतो मी, कारण की बरेच जण ओरडतात काय तुम्ही बाहेरचं खात असता सारखी. कॉफी कुणी बनवली? पूजा पहिला कॉफीच प्यायची, ती चहा कधी पिलीच नव्हती अगोदर. ते माझ्यासोबत राऊंड नंतर थोडीशी तिला ब्लॅक टीची सवय पडलेली, खास करून त्या मावशीमुळे ब्लॅक टीची सवय लागली होती. नॉर्मल दुधाचा चहा पियाची अशी कप भरून त्याच्याबरोबर खारी बट्टा असं सगळं. नंतर हळूहळू ब्लॅक टी वरती शिफ्ट झाली. त्याच्यानंतर मग ती आदत जातच नाही आता माझी. मी आता कसं कसं करून कंट्रोल करून करून शिफ्ट होणार आहे पुन्हा. बस बाय द वे एक छान छान अपडेट आलाय सकाळी, गुड न्यूज टाईप आहे, बट आय थिंक बरेच जण ह्याचा गैरफायदा पण घेतील. बट काय माहिती, युट्यूबने काय ना काहीतरी हे पण केलं असेल की आतापासून युट्यूबचा शॉर्ट असू दे किंवा लॉंग फॉर्मॅट, कोणत्याही युट्यूबच्या फॉर्मॅट मध्ये लाईव्ह म्हणजे काही पण असू दे, आपला व्हिडिओ बघितला कोणाच्या फीड वरती जरी आला ना तरी तो 1 काउंट होईल. म्हणजे आता व्ह्यूज बरेचसे थोडेसे वाढलेले दिसतील, बिकॉज शॉर्ट्स पण आपण बघतो तर माहिती आहे ना, स्क्रॉल करता करता व्हिडिओज येतात, आपण बघत पण नाही आणि लगेच वरती ढकलतो, तरी पण त्याला एक व्ह्यू भेटणार. रिप्ले केला तरी त्याला व्ह्यू भेटणार आहे. जे की अगोदर असं होतं की 3 ते 5 सेकंड शॉर्ट वरती माणूस टिकला की त्याला शॉर्ट भेटेल, सॉरी व्ह्यू भेटेल. आणि लॉंग फॉर्मॅट मध्ये 17 सेकंड असं काहीतरी होतं की तेवढं बघितलं तर त्या लॉंग फॉर्मॅट व्हिडिओला वन काउंट हे होईल, कन्सिडर होईल. आता युट्यूबने हे पण केलं की पुढच्या वर्षीपासून फेब्रुवारी 2027 पासून ते हे करणार आहेत की 8,000 वॉच अवर्स कम्प्लीट झाले पाहिजेत युट्यूबच्या मॉनिटायझेशनसाठी. बघितलं त्यांनी ते सेट केलं, पण अगोदर हे पण केलंय आता त्यांनी व्ह्यूजचे चान्सेस पण वाढवले. बघू ना बघू, आपलं ओपन जरी केलं 1 सेकंडसाठी तरी लगेच व्ह्यू भेटणार. हा, पण एक गोष्ट, जो व्यक्ती स्वतःच म्हणजे व्ह्यू फार्मिंग करतात ना शॉर्ट्स किंवा ह्याच्यावरती, की स्वतःचाच व्हिडिओ लावून ठेवतात खूप वेळा, तर त्याच्यानी अकाउंट्स बॅन पण होतात. त्यांना समजतं त्यांच्या सिस्टमला की याच एका अकाउंटवरती रिपीटेडली हा व्हिडिओ बघितला जातो. ठीक आहे, आणि जर तू स्वतःच ह्याचाच असेल तर मग अजूनच डेंजर बनवणाऱ्याचा, क्रिएटरचा. तर भले ते तसं आहे की रिप्ले केला तरी एक व्ह्यू, म्हणजे रिप्ले केला तरी तो व्ह्यू काउंट होईल, बट सारखं नाही. आणि जमेल तर स्वतःच्या अकाउंटने कधीच स्वतःचा व्हिडिओ बघूच नका. त्याला टाकून हवाले करून टाका व्ह्युअर्सच्या. तुम्हाला आवडलं तर तो पहा, नाहीतर इट्स ओके, आय विल वर्क मोर हार्ड ऑन इट टू गेट युअर अटेन्शन. दुपार झाले फ्रेंड, मस्तपैकी रेडी होऊन मी पण आपल्याला निघायचं मुंबईला. आणि कारण डेंजर कारण आहे, गाडीमध्ये बसल्यावरती सांगतो. आता पहिला पोहोचू घरी आणि एक बार फ्रेशअप होईल, जेवण वगैरे करून गेले ना बाळा. आणि ऍक्च्युली जे रोडवरती खड्डे पडले त्यांचं पण इकडे काम काढले पॅचअप करायचं. पण आय थिंक ते पॅच भरण्याच्या ऐवजी प्रॉपर एक रोड बनला पाहिजे यार. मला दाखवतो, एक मिनिट दाबा. सिमेंटची पॅचिंग काय बोलतात, पॅकिंग झालं वाटतं है ना बेटा. रोड व्यवस्थित झाला पाहिजे ना, म्हणजे जरा ट्रान्सपोर्टेशन सुरळीत होईल. अजून बाकी ठीक आहे, कुठे कुठे थोडं मायनर आहे. बुगू आजकाल पुढे पुढे पळत जाते, आणि बुगू पुढे पळून गेली की जिंकते स्वतःच. कुठे पण पोहोचायचं ते तीच ठरवते, कुठे पोहोचायचे, कुठे विनिंग पोहोचायचं. आणि मग बोलते यू लॉस्ट. तिला यू लॉस्ट हे पूजाने शिकवलंय. तर बुगू काय बोलायची? नाही, पहिला काय बोलायची तू? हरली. तिला बोलता येत नाही, किंवा हरला. बुगू काय बोलते? हरली. ते जरा वेगळंच साऊंड करतं, म्हणून तिला शिकवलं यू लॉस्ट बोल. जोपर्यंत ते व्यवस्थित बोलता येत नाही. हा बेटा यू वॉन, हा बेटा यू वॉन. गो. नव्हतं घातलेला, मग तू एकटीनेच घातला होता. पोयम कशी बोलली दाखव. बोलली तू पोयम बोलली नाही, रात्री शिकवलेली. 1 2 बकल में ते नाही बोलली. बाहेर जायचंय. अच्छा नहीं, क्योंकि इसको हमने कल वो 1 2 बकल माई शू 10 तक सिखाया था पूरा, और आज तक बोल रही थी. अच्छा नहीं, फिर नहीं बोला रहेगा तो ठीक है. हम लोग क्योंकि क्लास में जो कॉमन पोएम था ना, डिंग डोंग बेल वो, हाँ, और फिर आर यू स्लीपिंग, तो एक जन ने बोला तो टीचर सबने वही कॉपी सुबह में की. वही. अच्छा. फिर 2 या 3 बच्चे ने अनकॉमन पोएम थे, तो मैंने उसको ये
बोला कि डैडी ने कौन सी सिखाया, मम्मा ने कौन सी सिखाया, तो उन्होंने बोला अरे मैं भूल गई मम्मा, ऐसा बोल रही है वो आते आते स्लीप वाले में क्या बोले कि मेरा हैप्पी बर्थडे है, हा 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 मैंने हे केलं, माझ्या मम्मीने हे केलं, वो बॅग रेडी केली, मग पहिले मुझसे वही सब डिस्कस करे. टीचरनी फोन करायला केलेला की पोयम कोणती बोलली, आम्ही कोणती शिकवलेली रे रात्री तुला? अरे 1 2 हे जाऊ दे, नो प्रेशराईज नको करायला, इट्स ओके यार, आय हॅड वेंट थ्रू दॅट. अशा सगळ्या कलर्स वरती ना ब्राऊन स्किन अजून जरा फेअरनेस नाही पाहिजे, बट असं डल नकोय, असं चेहरा उजळून दिसला पाहिजे. दुसऱ्या कलरमुळे आपला चेहरा दबून गेला नाही पाहिजे सावलीमधील आपल्यासारखा. आम्हाला थोडंसं मी घाई गडबडीत आलोय तर थोडंसं दमायला झालंय, तर त्यासाठी आय हॅव अ सोल्युशन. दॅट्स 4 होते, एका व्यक्तीने विचार करा किती पिले असतील. माझ्यासाठी वाचला एक. ऐक मी जेवायला वाटते, तू पण जेवून घे, तिला पण भरवते, मग निघूया. एक व्यक्ती म्हणजे पूजानी पिल्या, बुगुनी नाही. असे पण काही मन व्यक्त करत होते की हे मुद्दा म्हणून करतोय, शायनिंग मारायला, शो ऑफ करायला, किंवा मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी केल्याने मी अजून कूल दिसेल, चांगला दिसेल. नाही बाबा, मी 8वी 7वी पासून जेव्हापासून बाहेरचं खायला जरा समजायला लागलेला ना, तेव्हापासून मी विचार केलेला की जेव्हा पण मी अशा कॅपेबिलिटी मध्ये असेल की माझ्याकडे इतके तरी पैसे असेल की माझे हे शॉप पूर्ण करू, तेव्हा मी माझ्या घरातला फ्रीज माझ्या आवडत्या कोल्ड्रिंक्सनी भरून ठेवलेला असेल. आणि मला जे व्हील्सचं पॅकेट असतं, कुणाला माहिती असलेलं ग्रीन कलरचं व्हील्स, चीटोस, ते मसाला बॉल्स, परत असे काय 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 स्पायसी आणि चटपटे असे जे क्रॅक्स विक्स असे असतात, त्या सगळ्या गोष्टींनी घरात मी खजिना भरून ठेवला. आणि इथे मी भरून ठेवतो पण माझ्यामुळे अजून कोणाकोणाला खायची सवय लागली, ते संपवून टाकतात. ते तर मी हमेशा करायचोच, जेव्हा पण जमेल तेव्हा. माझा कचरा माझी जिम्मेदारी, बट आय एम इवन गोइंग टू स्टार्ट टू एक्सप्रेस दिस थिंग. माझी प्लेट माझी जिम्मेदारी. जसं जेवण झालं लगेच धुवून टाकायचं, म्हणजे काही तर वाढायला नको. आणि तिला ते सगळं करण्यामुळे थोडासा तत भेटलाय तिला, त्याच्याशिवाय ऐकत नाही ती. ठीक आहे, तर फ्रेंड्स आपण असं काय रेडी झालं. ते बघा नवीन टी शर्ट सोबत, मी पॅन्ट पण नवीन, कुठे हाफ पॅन्ट नवीनच, चांगले ते पण जाड कॉटनची. पूजाचं बघा, ओहो माझ्या चॉईसचं टी शर्ट. नाही ते तुला माहितीच नव्हतं मी घेतलेलं. हा आज बघितलं, पण मला आवडलंय ऍक्च्युली. कलर पण छान आहे टी शर्टचं, तिला मॅच होतं. आणि नवीन टाईपची पूजाने काय जीन्स घेतली, जर ती कम्फर्टेबल आहे. आणि बुग्गूनी पण नवीनच घातलेत ना कपडे. चला हे कशाला घेऊन आली तू? हे कुठे जा, एकदा सांगायचं ऐकायचं लगेच. मग हळू मारण्यामध्ये आणि प्रेमाने सांगण्यामध्ये तो ऐकतच नाही. आपण ऍक्च्युली मलाडला पण जायचं, एक काम आहे. ओके, तर ते नंतर कधी पुढच्या काही दिवसांमध्ये सांगू, ते डिस्कस करायचं झालंच तर. पण ते निपटवून मग आपण पुढे जाणार आहे जोगेश्वरीला. तसं आणि जोगेश्वरीवरून जाऊन आपल्याला काय घ्यायचं पूजा? जोगेश्वरीला खास लास्ट टाइम राहिली होती ती गोष्ट, ती पिक घ्यायची आहे तिच्याकडून, माझ्याकडून. पायामध्ये जो मी घालते ना काळा धागा, तुम्ही लोक विचारताना, सेम तसेच भाव्याचा छोटा पडला होता. तो जेव्हा ती लहान होते तेव्हा घेतला होता. त्याच्यानंतर आता तो छोटा पडायला लागला, तर तिला मी सांगितलं होतं की अजून मला 4-5 पाहिजेलेत, तर तिने ते आणले होते. अजून कोणाकोणाला माझ्या माहितीनुसार पाहिजे होते माझ्या घरातल्यांपैकी, सो त्यांना मागवले होते मी. तर लास्ट टाइम गेली तेव्हा विसरलो आम्ही बोलण्याच्या नादामध्ये, आणि नंतर लक्षात आलं अरे ही गोष्ट राहिली करून, तर ही गोष्ट घ्यायचं. संत्रा लिंबू खाना पिना चालू आहे फ्रेंड्स. जाता आणि मी बोलल्याप्रमाणे घेऊन आलो टी. जेवताना तर नाही पिता आला. लेट्स एन्जॉय दिस काम. फ्रेंड्स काम आपलं आटपतंय मलाडवरून. आता निघायचं जोगेश्वरीला. तर असला पाऊस चालू झालाय, पळत पळत आपण गाडीत बसला. थोडे टॉवेल आणलेस का? बग्गी गेली झोपून. आता कुठून काढू? सांग एक सेकंड. स्टेशनला त्या ब्रिज क्रॉस केल्यानंतर. ओके, मग मी आता ऐक ना, मी हब मॉल जवळ आहे, मग मी तिथे फ्रॉक घेऊन येते. मग काय पण करून आता हे करायचं आपल्याला. पहिला असं भिजलं की पहिला केस पुसून घ्यायचे, आजारी पडायला नको. छान आहे बेटा, खरंच खूप छान आहे.
बट बेटा परिस्थितीचा बर्थडे तिच्यासाठी आपल्याला गिफ्ट घ्यायचं काहीच नाही काय तसं का तुझे थ्रिल वाला बघितलेला काय जाळीवाला तसं ते 2-3च ऑप्शन्स आहेत. ऍक्च्युली एकदम रिच वाटतं. हो छान दिसतं तुझं खरंच. आणि माझ्यासाठी मस्त मस्त टी शर्ट काढलंय पण हे गल्ली नाही वाटत आहे ना थोडं. छान वाटतंय. बरोबर आहे. बरोबर आहे. तू जाणते त्याच्यावर तू त्याच्यावर छान दिसतोय. हे किती छान वाटते. तुझ्यासाठी आहे बेटा. नाही 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 आवनी कोणाला घेतली आहे. काव्यासाठी. अजिबात द्यायची नाही रडायचा. भजी घे. भजी खाय. म्हणजे काय बोलते ही? डिनर टाइम फ्रेंड्स आणि त्याच्यामध्ये मस्त मस्त कोणती भाजी पूजाई कोणती ऍक्च्युली प्लॅन बाहेर जाता आता कुठेतरी माझा होता. कशाला मला ते हवंय. ते काय पानाच्या गोळ्या पानाच्या गोळ्या पाण्याच्या गोळ्या मला हा पाहिजे. तर तिथे जाऊन मला आता तर व्हेजच खायचंय तर ते चना कोलीवाडा आणि त्या स्टार्टर वाल्याच गोष्टी खायच्या होत्या मस्त रिओ विओ पिऊन पण हे असं कॉम्बिनेशन आहे पावासोबत तर छान लागतं बट वेन यू हॅव इट विथ ज्वारीची भाकर किंवा बाजरीची किंवा चपाती हे माझ्या भाताला चमचा नाही घेतला. हो बघा. कोणत्या हा भात कोणता हा भात चपाती सोबत अजूनच टेस्टी लागतं. खाल्ले असू काय चपाती सोबत बटाटा भाजी चांगलं लागतं ना. मी असं काय भाकरी सोबत पण चपाती सोबत पण हा वेफर खातो हम्म. मी नाही खात. मी पण काय खातो. नको ते कॉम्बिनेशन आपल्याला नाही आवडत. आपल्याला जे समोर डाळ भात भात ती चिवडा बिवडा खाते. हा, हा. फरसाण, फरसाण, फरसाण. मी पण same. अरे कोण खात ते? अरे बरोबर लागतं उलट ते खाता खाता आपल्याला केळ्याचे वेफर बटाट्याचे हम्म. वेफर. अरे वा. माझं बघून बघून ही पण खायला लागली. हा? मी तर त्याला कुरकुरे पण खायचे जेव्हा. अरे मग अरे, आपण मया आता नाहीये म्हणून No, second. नसलं की नाही तर असलं की खातो बट हे वाला पूजा तू पण ट्राय कर चपाती सोबत भजी हा छान लागते. मी डाळ भात कांदा भजी पण चांगली हा, लागते चपाती बटाटा भजी सोबत. पण चांगली लागते. लोक बोलतील पागल वेगल झाली आहे का ही पूजा. दाखव. पीठ घ्यायला हो, तर हे बघ, पीठ घ्यायला आपण आता मुंबईला पुढे ट्रॅव्हल करत बिकॉज तिला ज्या टाईपचं पीठ पाहिजे त्याच्यामध्ये भाकरी स्मूथ चपात्या स्मूथ बनतील तसं होतच नाही ना. तर हे पीठ आहे पूजाला कन्फर्म आहे की हे थोडं नरम बनेल बिकॉज इथं आपण दळायला पण देतोय सगळं काय ट्राय केलं बट थोडंसं ते जाड पीठ येत आहे. क्लीन होतंय. इथून हे जातं डंपर आणि नुकताच इकडची न्यूज पण आली कन्स्ट्रक्शन साईट चालू तर एक डंपर बोलतात तर सगळे वडापाव करून आपण माहिती वडापाव घेतला खूप वेळा त्यांच्या बाजूच्या घरात तो डंपर डायरेक्ट घुसला होता. बाय बाय कुकी दादा बाय बाय कर. बाय बाय. अरे रडू नको हॅपी फ्रेंडशिप डे बाय कर. हॅपी फ्रेंडशिप डे रडू नको आपण दिवस मग संडे येणार लगेच. गाडी पण बाय, त्यांना बाय. मुंबईला नाही भेटत. या. हा. बाय कुठली अरे कुठली ती काय बोलते? गुड नाईट. पीठ घेतलं ना तू. हा पीठ घेतलं ना. मग तेच तर घ्यायचं होतं मेन. फ्रेंड्स बघा भेटून छान वगैरे टाइम स्पेंड केला आता निघताना हमेशा हे दोघं पण इमोशनल होतात ठीक आहे? नेहमी होता. हा. आणि त्यात पीठ ऍक्च्युली असं झालेलं की ते दुकान चक्कीवर आपण माहिती इथे जेव्हा राहत होतो तेव्हा ज्या दादांकडून आपण पीठ घेत होतो त्यांच्याकडूनच घेतलं ना पूजा? त्यांच्याकडूनच घेतलं. तर पीठ पहिलाच मग त्यांनी घेऊन ठेवलं होतं कुठून आता तर रस्ता उघडलाय ना हा तो. उघडलंय. तरी इथूनच जायचं होतं नाही तर इथून जाऊन त्या हायवेला कनेक्ट नको करूया इथं ना. तर छोटा रोड आहे ना. इथून छोटा रोड आहे. नको इथून घे पटकन. आता रात्रीचं कोण नसणार. नको पण तिथं अरे कोपऱ्याला कोण असतं. नसणार त्या बाबा रात्रीला रात्रीचं. असतं. नको अरे. ट्रॅफिक रूल्स हे गेले पाहिजे. अरे हो मैत्रीण असते शेवटी. आपलं घर आहे ना होय दादा आता आपलं घर आहे
बोल ना बाई तू. दादा हा 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 बेटा, आपलं घर आहे ना हा तिथे होता बेटा एका टाइमाला. मग कुठे गेलो ते घर तिथंच आहे, आपण दुसरीकडे गेलो राहायला. किनारा ढाब्यामध्ये फ्रेंड्स एका व्यक्तीला जायचंय चॉकलेट पानच्या गोळ्या घ्यायला. तू इथेच थांबव बाहेर. हो, किती वेळ लागला एवढं कसं घ्यायला? हे ते ना एवढं सगळं घ्यायचं होतं. काय काय घेतलं? हे घे बघू, हे तुला आणलं. होतं मम्मा की आता खाऊ, मी घरी गेलो खाई, नाही तर खोल मग गाडीत पडायला नको बस. हे असलं काय काय घेते आणि एका दिवसात संपवते. ते महिनाभर चाललं पाहिजे. त्या जेवणासारखं खाते या सगळ्या गोष्टी. आणि पान घेतलं.